मनीजी पावशे यांचंही शुभ आगमन झालेलं, त्यांचंही आपण कौतुक करूया, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मॅचकडे वळूया आपण. पगला चौकार दरम्यान येतो या 4 धाव्यांनी ऑफ द मार्क झाला बॅटर विनायक आज जबरदस्त बॅटिंग करतोय, कारण जो उल्लेख मी आधीही केला की 46 त्याने या आधी बनवला होता इंडिव्हिज्युअली नॉट आउट. आज जर या पगल्या दिवसामध्ये आपण पाहिलं रन्स भरपूर सारा बनताना पाहायला मिळाला, बट पगलं अर्धशतक आत्तापर्यंत आलं नाही आहे. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळलं दरम्यान डीप मिड विकेटला फिल्डर वेगाने तिथे येतात, बट आउटफील्ड थोडी स्लो आहे तिथे. दॅट्स वाय 2 धावा कंप्लीट केल्या जातील. भाल प्रीमियर लीग 2025-26 सीझन 6. आणि महत्त्वाची गोष्ट ही राहिली की मी जेव्हा आज समालोचन करायला सुरुवात केली तेव्हा मी उल्लेख केला होता की आजच्या डेटला जर आपण पाहिले ना तर एका गावात लीग होणं या गोष्टी दिवसांदिवस कमी होत चाललेल्या आहेत. बट भालगावामध्ये तर असं काही नाही आहे. प्रत्येकी वर्षी आपल्याला भालगाव प्रीमियर लीग पाहायला मिळतं. कदाचित तिथे जर वायडीस लॉंगला फिल्डरने बेटर एफर्ट्स दाखवले असते तर झेलची शक्यता होऊ शकली असती. बट इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील या रन्स. 3 धावा कंप्लीट होतील. डीजे मास्टर आमचे 10व्या गेअरवरती आहेत, बट आम्ही संधी देऊ तुम्हाला. संधीसाठी थोडी वाट पहा. स्कोर कार्ड आता या 3 धाव्यांच्या साहाय्याने टीम टोटल आता 9 ऑन द बोर्ड. प्रमोद विषयी देखील आपण चर्चा केली की प्रमोदने देखील इम्प्रेसिव्ह बॅटिंग या आधीच्या सामन्यामध्ये. जियांशी आणि आराध्या 11च्या अगेन्स्ट ती मॅच होती आणि तिथे 19 धावा इंडिव्हिज्युअली प्रमोदने देखील बनवला होता. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. ऑन साइडला फटका उडवलाय, कनेक्शन लाजवाब. पकला धमाका, सिक्सर. चांगलाच फटका आला. लाईन आणि लेंथ लवकर पिक केली अडब्या बॅटने. डीप मिड विकेटचा वर्ण हा पगला धमाका येतोय. जबरदस्त सुरुवात करत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतात प्रमोद. पगला षटकार त्यांचा बॅटमधनं येतोय. नेक्स्ट बॉल आणखीन एक उडवला त्याच दिशेने, कनेक्शन याही वेळेस प्रॉपर. बॅक टू बॅक बिग वन्स, सिक्सर. थँक्यू डिझम. आणि आज दिवस फार चांगला आहे, कारण भाल प्रीमियर लीग सीझन 6 आजचा पहिला दिवस. आणि गेल्या मला असं वाटतं 4 ते 5 वर्षांमध्ये पहिली अशी स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये आज आम्ही 4ही समालोचक सोबत आहोत. सिक्सर दरम्यान आणखीन एक आला आणि पहिल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. 21 विदाउट लॉस. मागील सामना जिथनं सोडला होता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिली आज जोडीने ना, तिथनंच या सामन्याला सुरुवात केलेली आहे. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल ऑन साईडलाच खेळायचं होतं. बॅटचा टो एंडला लागला. डीप मिड विकेटला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली, बट तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. बट बॅटर प्रमोद काय लाजवाब बॅटिंग करतात. स्पेशल त्यांचं फटके प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक्स खेळतात आणि या क्षणाला ना 2 मोठे फटके त्याचा बॅटमधनं ऑलरेडी आलेले आहेत. आणि जर अशा प्रकारे खेळले ना, याआधी 86 बंधनं आपण पाहिलं होतं, आणि याही सामन्यामध्ये जर अशीच बॅटिंग या पहिल्या सत्रामध्ये झाली तर नो डाऊट याही मॅचमध्ये एक मॅमॅट टोटल नक्कीच उभारताना आपल्याला 5 स्टार 11 नक्कीच पाहायला मिळेल. बघा नावामध्ये 5 स्टार आहे, बट कार्य आज दिवसभरामध्ये 7 स्टारचं त्यांनी केलं. कारण ज्या प्रकारे खेळलं स्पेशली बॅटिंग, कारण जर अशा प्रकारे प्रत्येकी मॅचमध्ये विस्फोटक बॅटिंग जर होत आहे तर कुठेतरी बॅटर्सचं कौतुक व्हायलाच हवं. वाईड ऑफ स्टंप फुल लंच स्क्वेअर ड्राईव्ह फिल्डर आहे तिथे उपस्थित. थ्रोही प्रॉपर येतो, बट तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता पुढे जाते. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 23 ऑन द बोर्ड. 23 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्ट जबरदस्त एक्सप्लोजिव्ह ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळतं. बट महत्त्वाची ही गोष्ट लागली की फिल्डिंग टीम जे आपल्याला पाहायला मिळतं या मॅचमध्ये श्री गणेश फार्मा विकेटची आवश्यकता त्यांना आहे.
पण हा पुलचा फटका आलाय. पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. षटकार. वन साइडच निघालेत 5 स्टारवाले. कारण ज्या प्रकारे त्यांचा खेळ सुरू आहे याही पहिल्या सत्रामध्ये पहा आतापर्यंत डॉमिनेटिंग बॅटिंग, दबाव बॉलर्सवरती. आता फुल लेंथ आहे, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक कळलेत. आता लॉंग ऑफला फिल्डर येतात, हलकी मिसफिल्ड हा ना सुरू होता तिथे. बट दुसऱ्या धाब्यासाठी कॉलिंग प्रॉपर झाली ना की सिंगलच मिळेल. आणि सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 3-0 30 धावा पळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार्ट आत्ताही जबरदस्त आहे. जे मी सांगितलं की या क्षणाला जर विकेट नाही काढले तर कदाचित याही पहिल्या सत्रामध्ये आपल्याला एक जायंट टोटल नक्कीच बनवताना पाहायला मिळू शकते टीम 5 स्टार 11. कारण बॅटिंग आक्रमक सुरू आहे. लो फुल टॉस, ड्राईव्हचा फटका, फिल्डर आहे डीप कव्हरला. आणि स्पेशली जर आपण विनायकची बॅटिंग पाहिली, प्रमोदची बॅटिंग पाहिली तर खास बात काय राहिली की ते पाहतायत की बॉल एक्झॅक्टली कुठे पडतोय, कोणत्या प्रकारे फटका खेळायला हवा आहे. आतापर्यंत जर आपण पाहिले तर अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले नाही आहेत. बॉल जसा पडतोय त्या प्रकारे स्ट्रोक्स एक्झिक्यूट केले जातात. दॅट्स वाय रन्स देखील तितक्याच चांगल्या गतीने येतात, कारण शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर आतापर्यंत राखलं. आता फुल टॉस आहे. बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चालला, गॅप फार मोठी आहे, चान्स नाही आहे फिल्डरला. हा बॉलही निघून जाईल डीप स्क्वेअर लेगला. चौकार. थँक यू डीजे. फुल टॉस पडला पॅनवरती. आताही जर आपण पाहिलं, मी जस्ट उल्लेख केला की शॉर्ट सिलेक्शन आतापर्यंत प्रॉपर राहिला, बॅटिंग जबरदस्त होता आहे. या जोडीने ना अगदी पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ दाखवला ना तिथनं मागे वळून पाकलं नाही आहे. आक्रमकरित्या बॅटिंग सुरू आहे. आणि याही सामन्यामध्ये 2 षटकांचा अखेरचा स्कोर कार्ड जर आपण पाहिला 35 विदाउट लॉस टीम 5 स्टार 11. तेच मी सांगितलं ना की 5 स्टार टीमचं नाम आहे बट 7 स्टार खेळ सुरू आहे. आतापर्यंत ना या जोडीचा तोडगा कोणत्या बॉलरला शोधता आला नाहीये. 30रं षटक. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉइंटला लागला, फिल्डर येत आहेत काऊ फेसला, बॉल फुल केला जातोय बट तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. महत्वाची गोष्ट ही लागली की या क्षणाला विकेट हवी आहे टीम श्री गणेश फार्माला. बिकॉज विकेट येईल तर मॅचमध्ये कमबॅक पॉसिबल आहे. बट जर विकेट नाही काढली तर कुठेतरी रणगतीवरती ब्रेक लावणं हे थोडं अवघड होऊ शकतं. आणि महत्वाची ही गोष्ट लागली, जर या पहिल्या सत्रामध्ये जर टोटल 60+ बनवण्यात आला तर सेकंड इनिंगमध्ये तो टोटल चेस करणं तितकंच अवघडही होणार आहे. स्विचेटचा फटका खेळायचा होता. आणि शॉर्ट सिलेक्शन विषयी चर्चा आपण जरूर केली, बट फर्स्ट टाइम मी म्हणेन की शॉर्ट सिलेक्शन मध्ये आता मिस्टेक. तसेच माजी उपसरपंच गोवे भिवंडी हनुमानजी पाटील साहेबांच्या वतीनं स्पेशल या स्पर्धेसाठी आणि प्रमोदजी जे त्यांचे मित्र आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा येतात. आणि महत्वाची गोष्ट लागली की गावची लीग जरी असली तरी सुद्धा प्रत्येकी मॅच आपल्याला इंटरेस्टिंग पाहायला मिळतं आणि प्रत्येकी टीम या स्पर्धेमध्ये ना चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळत आहे. नेक्स्ट बॉल. आता मिस्टामिंग बॉल मध्ये विकेट हवी होती, मिळू शकते. बॉलर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. वेल जज कॅच, कॉट अँड बॉल च्या स्वरूपामध्ये हा धक्का पकला लागला. बॅटर प्रमोदला जावं लागेल वापस. पगला झटका लागला. न्यू बॅटर आता दाखल होतात बॅटिंग करण्याकरिता. प्रथमेश म्हात्रे अर्थातच गोट्या दादा आणि त्यांच्यासाठी कॅश प्राइज. जर सलगचे 3 षटकार प्रथमेश म्हात्रे यांचा बॅटमधनं येतात तर नक्कीच आमचे समालोचक मित्र ओमकारजी शेट्टे सरांकडनं 1,500 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल. आणि या क्षणाला जो स्टार्ट मिळाला आहे ना अगदी पहिल्या बॉल पासून मोठ्या फटक्यांसाठी प्रथमेशही जाऊ शकतो, कारण स्टार्ट चांगला मिळाला. चान्स तो घेऊ शकतो कारण दबाव नाहीये, दबाव बॉलर्सवरती आहे. विकेट प्रमोदची जरूर मिळाली बट रन्स चांगल्यात. नेक्स्ट बॉल.
प्रथमेश आलाय, बॉल हवेमध्ये आहे आणि प्रथमेश आता जाईल देखील. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत या षटकामध्ये बॉलर रोहितने. प्लीज भागेश जी, एक भागेश वाला गाना होना चाहिए अभी, एक बग्गू वाला सॉन्ग होना चाहिए. वो किरीस वाला बहुत सुना हमने, अभी बग्गू वाला एक होना चाहिए. 2 विकेट मिळाले, बॅक टू बॅक 2 झटके. सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती मोस्ट ऑफ टाइम्स एक गोष्ट मी पाहतो, एक नोटीस मी नेहमीच एक गोष्ट केलेली आहे की जे काही कंटेंट क्रिएटर जे रिअल टाइम फार मेहनत करून कंटेंट बनवतात ना, त्यांचा कंटेंटला कोणी बघतच नाही. आणि चर्चा आपण त्याच्यावरती करूया. लेटकटचा फटका, चांगला फटका, गतीचा वापर इथे खऱ्या अर्थाने बॉलरचा पेस यूज केला बॅटरने, चौकार येतोय. हा सॉन्ग आज संध्याकाळसाठी डेडिकेट आहे, बट मी नक्कीच सांगेल की 31st सेलिब्रेट करणं ही आपली संस्कृती नाही आहे. लीडिंग एज बॉल हव्यामध्ये, आणखीन एक विकेट नक्कीच मिळेल. कॅच पकडली जाईल आणि कॅच कोणी पकडली? कल्पेश म्हात्रेने कॅच पकडली. मला आजच्या दिवसामधला दुसरा सामना आठवला. आउट ऑफ सिलेबस बॉलिंग करण्यासाठी तेच आले होते आणि त्या मॅचमध्ये त्यांनी रन्स डिफेंड केला होता. आणि स्पेशली के के तेव्हा म्हटले होते की या बॉलरला पाहिल्यानंतर असं वाटतं की स्पेशली जर बॅटिंगसाठी आले तर बॉल 7-8 ऑलरेडी जमा करून ठेवावे लागतील. सर वेळ जास्त चाललाय, मजा मस्ती सुरू राहील, बट वेळेकडेही लक्ष द्या. विकेट मिळाली. न्यू बॅटर आता प्रदीप येत आहेत बॅटिंग करण्याकरिता. बघा, एक गावच्या लीगची मजा फार वेगळीच आहे. कारण गावची खरं तर लीग जर आपण बघली ना, हा एकमेव ही अशी स्पर्धा असते ज्या स्पर्धेमध्ये गावचे सर्व मतभेद, सर्व गोष्टी आपण बाजूला ठेवून एकत्रित खेळतो. दॅट्स वाय गावामध्ये ना लीग क्रिकेट होणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. कारण ना कोणाची कदाचित भांडणंही झाली असतील ना, म्हणजे एका टीममध्ये जर नाव आलं असेल ना तर खेळावंच लागतं, तिथे पर्याय नसतो. म्हणून लीग गावामध्ये होणं महत्त्वाचं आहे. याने खऱ्या अर्थाने ना आपली बॉन्डिंग चांगली बनते. येते अशाने उडवलाय आणि कनेक्शन लाजवाब आहे. आणि तिथे आमचे प्रेक्षक रेडी झालेच होते की कॅच पकडूया, पण कॅच पकडता आली नाहीये. षटकार. हुकमी एक्के आहेत ना, त्यांच्या समोर किती अडचणी येऊ द्या, बट ते शो नाही देत. आणि 31st स्पेशली हुकमी एक्क्यांसाठीच आहे. जर सलगचे 3 षटकार आले, बॅटर विनायक भाऊ मडवी साहेब यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. जर सलगचे 3 षटकार विनायक यांचा बॅटमधनं आले तर 500चं कॅश प्राईज दिलं जाईल. दरम्यान या 2 धावांच्या साह्याने स्कोर काढत पुढे जातो. 50 ऑन द बोर्ड, 50 50 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल उडवलाय, स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवलाय लॉंग ऑन सावरनं. षटकार. सकाळपासून 31 सेलिब्रेट करतात असंच वाटतंय. असू द्या असू द्या, एन्जॉय करा, आपली स्पर्धा आहे. ठीक बाउंड्री लाईनचा लगतच ते बसलेत. जसे सॉन्ग वाजतायत ते आनंद घेतात. नाही खाली आहेत ते. आता हेलिकॉप्टर आणि लॉंग ऑनला फिल्डर येतात.
आणि अखेरता बॉल फील्ड झाला आणि इन बिटवीन कंप्लीट केल्या जातील याही चेंडूवरती या 2 धावा. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगलीच झाली, कारण टीम टोटल आता जर आपण पाहिली 58 ऑन द बोर्ड आणि चेंडू बाकी अजूनही येते 2 चेंडू. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, फायदा घेऊ शकले नाहीयेत. आता हे बॉल लॉंग ऑनलाच चालला, फिल्डर येतात, फिल्डिंग आता ही चांगली आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. मग का कुठेतरी या आधीच्या सामन्यामध्ये 86 बनवलं होतं, पण या सामन्यामध्ये ऍटलिस्ट असा तर आकडा आहे की ज्याच्यावरती फाईटही होऊ शकते, ज्याच्यावरती सामनाही जिंकला जाऊ शकतो. 60 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल, शेवटचा बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ बॉल दरम्यान आता डीप कव्हरला चालला, फिल्डर येतात तिथे आणि आताही कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 62 आणि 63चा एक चांगला टोटल सेट केला टीम 5 स्टारने अगेन्स्ट टीम श्री गणेशा फार्मा. गुणगान गाणारे हे संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. चला फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरायचं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर सन्माननीय भास्कर दादा चिकनकर यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. भालगाव प्रीमियर लीग 2025-26 आणि उद्याच्या दिवसामध्ये दादांचा वाढदिवस आहे. तो वाढदिवस देखील या स्पर्धेमध्ये अगदी थाटामाटाने साजरा केला जाईल आणि त्यांच्या माध्यमातून महत्त्वाचं योगदान देखील भालगाव प्रीमियर लीग 2025-26 साठी आपल्याला लाभलेलं आहे. पहिले सत्र समाप्त झाले आणि टार्गेट जो सेट करण्यात आला आहे 62 बनवण्यात आला आणि 63चा टार्गेट सेट केला. आणि कुठेतरी मी म्हणेन की आता बॉलिंग चांगली झाली, कारण पहिलं सत्र जर आपण पाहिलं स्टार्ट चांगला झाला होता. फर्स्ट ओव्हरमध्ये 21, देन सेकंड ओव्हर 14, देन थर्ड ओव्हर 7 आल्या. सर टॉससाठी मी इन्व्हाइट करतोय पुढील सामना जो आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम जियांशी आराध्य 11 त्यांचा अगेन्स्ट परी अँड आर्या 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं. जियांशी अँड आराध्या आणि तसेच परी अँड आर्या 11 दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉससाठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. टार्गेट 63चा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं मंचावरती आपण टॉस करणार आहोत. जियांशी अँड आराध्य 11 त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे टीम परी अँड आर्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टनही जोडले गेलेत. पुढील सामन्याचा टॉस देखील केला जाणार आहे. सध्याच्या घडीला तेजस मात्रे फार मोठ्या दुविधेमध्ये आहेत की मार्ग शोधायचा तर शोधायचा कसा. आता मागे डोंगरी तरी आहे, तिथे 15 मिनिटं मेडिटेशन केली तरी सुद्धा शांती मिळाली नाहीये. टॉस झाला आणि टॉस जिंकला टीम जियांशी अँड आराध्य 11 आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. फिल्डिंग करणार आहेत पुढील सामन्यामध्ये अगेन्स्ट टीम परी अँड आर्या 11. सामन्याला आपण सुरुवात करूया. टार्गेट आहे 63चा सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत. मात्र निहाल म्हात्रे आणि त्यांचा संवेद रोहित ओपनिंग साठी आलेत. स्टार्ट महत्वाचा राहणार आहे
कारण 63चा चेज इतका सोपा राहणार नाही आहे. या क्षणाला 63 जर चेज करायचं तर स्टार्ट मॅटर करेल. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं हे बॅटिंग टीमसाठी महत्त्वाचं आणि त्याची जबाबदारी जर कोणाच्या खांद्यांवरती आहे तर तो बॅटर सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडवरती निहाल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमचा देऊया शुभेच्छा. सेकंड इनिंगला सुरुवात 63चा चेज. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल झाले एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. लॉंग ऑफला हा पहिला चौकार आला. चांगली सुरुवात निहाल म्हात्रे करतात. मी सांगितलं देखील की जर या मॅचमध्ये पुढे जायचं, हा चेस जर कंप्लीट करायचा तर निहालची बॅट चालणं आवश्यक. आणि वा, काय कॅच पकडली आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट निहाल म्हात्रे. पहिल्या बॉलवरती बाउंड्री, बट देन आता निहालला डगआउटची दिशा दाखवली. बॉलर प्रदीपने झटका पहिला. चांगली कॅच पकडली त्यांनी आणि कलर देखील तितकासा मॅच होतो. बघा, मजा मस्ती, कोणी राग मानू नका. संध्याकाळी आम्हाला पण घरी जायचंय. भागेश म्हात्रे यांची देखील सेम परिस्थिती. कलर घ्या तो पैसा ऑफिस ना. बाकी आमच्या सारखे हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, कलरकडे पाहत राहावं लागतं. विकेट पहिली मिळाली. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 सुमित. सुमित आलाय. बॉल हवेमध्ये आगे. कव्हर्सला फिल्डर धावतात बट नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतो. अखेरता हा बॉल फील्ड झाला आणि तोपर्यंत कंप्लीट केला जातील या रन्स. 3 दफा कंप्लीट केल्या जातील. दोन्ही टीमचा जर आपण विचार केला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ जितके सामने खेळलेले आहेत, श्री गणेश फार्माला या आधी आपण 2 सामने खेळताना पाहिले आणि दोन्ही मॅचेस त्यांनी जिंकलेल्या. आणि दुसऱ्या बाजूने टीम 5 स्टार 11 आतापर्यंत तेही 2 सामने खेळलेले आहेत आणि एक मॅच त्यांनी जिंकली, एक मॅच त्यांनी गमावली आहे. अशी परिस्थिती दोन्ही टीमची आहे. फिल्डर येतात, काऊ फेसला बॉल फिल्ड होतो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. या बॉलवरती सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता या सिंगलच्या साह्याने 8 धावा धावफलकावरती आहेत. स्टार्ट थोडा स्लो आहे कारण जर आपण पाहिलं 4 ओव्हरची मॅच तुम्हाला 63 जर करायचं तर ऑलमोस्ट 16 रन पर ओव्हर रिक्वायर रेट आहे आणि त्याप्रमाणे खेळण्यासाठी ना प्रत्येकी ओव्हर मागे किमान तुम्हाला 2 ते 3 चांगले फटके हवेत. बट फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत तसं काही घडलेलं नाहीये. 4 चेंडूंच्या खेळामध्ये स्कोर कार्ड फक्त 8 आहे. पायांवरती बॉल टाकला गॅपमध्ये, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर नाही आहेत आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चांगलाच फटका आला. पॅनवरती बॉल होता, त्याचा फायदा अगदी प्रॉपरली घेतला बॅटर सुमित सुमित राणे चा बॅटमधनं हा चौकार येतोय आणि विशेष फटके हवे देखील आहेत कारण या क्षणाला हा चेस जर कंप्लीट करायचा आहे तर जो रिक्वायर रेट आहे ना त्याला मेंटेन करावं लागेल. त्याचप्रमाणे बॅटिंगही करावी लागेल. नेक्स्ट बॉल. आता एज लागली आहे. फिल्डर येतात, स्वतः विकेट कीपर तिथे आणि कॅच पकडली जाईल आणि या कॅचने आता खेळी संपली आहे सुमित राणेची आणि झटका लागला हा दुसरा.
वाह क्या बात आहे. जसं आज मॉर्निंगला आम्ही आलो भाग्यजींना आम्ही सांगितलं की बस झालं आता सिंगरिंग गाणं बोलायचं आता बंद करा डीजे घेऊन टाका आता एक. काय जबरदस्त ऑपरेटिंग ते करतात एकूण एक चांगले सॉंग्स ते आम्हाला ऐकवतात. जस्ट के के यांना फिलिंग आली की कुठे पबमध्ये वगैरे आलोय का. मॅचकडे वळूया. न्यू बॅटर आता संदेश. लता मोद विकेट फुल टॉस ऑन साईडला फटका डीप मिड विकेट चान्स नाहीये. आउटफिल्ड जर त्या रिझर्व मध्ये आपण पाहिली ना तर तिथे बॉल फिल्ड करणं अवघडच होतं फिल्डरसाठी. चान्स नाही बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार. बाउंड्री आली संदेश आला बॅटिंग करण्याकरिता आणि बॅटर रोहितचा पॅटमधनं चौकार येतो. टीम टोटल आता आहे 16 ऑन द बोर्ड. बॅटिंग चांगली सुरू आहे. आता फुल रन बॉल लॉंग ऑनचे फिल्डर वेगाने बॉलपर्यंत येतात. प्रमोद चांगली फिल्डिंग राखली सिंगल मिळेल. अपेक्षा तर नक्की याच आहेत की मॅच कोणीही जिंकू द्या मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. कारण दोन चांगल्या टीम्स एकमेकांचा अगेन्स्ट खेळतात आणि दोन्ही टीम्सचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत जर आपण श्री गणेश फार्माचा विचार केला तर 2 मॅचेस ते खेळले 2 त्यांनी जिंकलेले आणि दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला 5 स्टार 11चा तर तेही 2 सामने खेळलेत 1 जिंकले 1 गमावले. त्या अनुसरून दोन्ही टीमचा परफॉर्मन्स आता ओकेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॉल हवेमध्ये आगे डीप स्क्वेअर लेग चान्स नाहीये चान्स नाहीये. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डरला भेदत असताना हा बॉल इज आहे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4. संदेश चांगला फटका आला. एकंदरीत बॉल देखील जर आपण पाहिला जस्ट शॉर्ट होता अगदी ॲडजस्ट केलं स्वतःला बॅकफूटवरती जाऊन ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला फटका आला. चौकार येतो बॅटर संदेशचा बॅटमधनं स्कोर कार्ड आता 21-21 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग चांगली सुरू आहे 63चा चेज लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचं होतं आणि एज लागली आणि शॉर्ट थर्डला चांगली कॅच. बघा जेव्हा जेव्हा बाउंड्री आली त्यात नंतर विकेटही मिळाली. बघा आतापर्यंत जर आपण पाहिलं तिसरा झटका लागला आणि तिन्ही विकेटमध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर सेम आहे. चौकाराला विकेट चौकाराला विकेट आणि आताही चौकाराला आणि हा तिसरा विकेट. आर्मा कारण 3 झटके लागलेत अडचणी आता वाढलेल्या आहेत. या क्षणाला पार्टनरशिप हवी आहे. वार्ड ऑफ स्टंप फुल नंतर बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला चान्स नाहीये. आता बॅकअपला तिथे पॉईंटचे फिल्डर पोहोचले तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केली जाईल सिंगल दबाव वाढतोय. या क्षणाला बघा पहिले 2 सामने जिंकलेले जरूर आहेत बट जर आपण विचार केला या स्पर्धेमध्ये जो फॉर्मॅट आहे टोटल या स्पर्धेमध्ये ज्या टीम्स खेळत आहेत 7 टीम्स आहेत आणि प्रत्येकी टीमला 6 मॅचेस खेळण्याची संधी मिळत आहे आणि त्यामध्ये टॉप 4 टीम क्वालिफाय होणार आहेत. त्या अनुसरून प्रत्येकी मॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे जोपर्यंत तुम्ही क्वालिफाय नाही करत. लोबो फुल टॉस उडवला फिल्डर येतात प्रयत्न चांगले लागले पण कॅच पकडता आली नाही आहे आणि अखेरता बॉल फील्ड होईल तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. हेच राहतं बघा लीग क्रिकेटमध्ये जोपर्यंत ना तुम्ही क्वालिफाय होत नाही ना तोपर्यंत तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवायचाच आहे. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की स्पेशली जेव्हा 7 टीम जर एकाच ऑर्डरमध्ये प्रत्येकाला एकमेकाचं अगेन्स्ट जर खेळायचं ना तर अशा क्षणाला अवघड होतं थोडं. स्कोर कार्ड आता 24 आणि जिंकण्याकरिता आवश्यकता अजूनही आहे 39. 39 धावा अजूनही करायच्यात आणि खेळ बाकी आहे येत्या 12 चेंडूंचा.
12 मध्ये 39 करायचं. स्टील मी अजूनही म्हणेन की मॅच बाकी आहे भरपूर, कारण या ओव्हरमध्ये जर 3 ते 4 चांगले फटके जर येत आहेत तर ही फाईट आपल्याला डेफिनेटली अंतिम चरणापर्यंत नक्कीच चांगली पाहायला मिळू शकते. बट त्यासाठी या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये कुठेतरी 15 ते 20 रन्स हवे आहेत बॅटिंग टीमला. प्रमोद येतात, स्वतः टीमचे कॅप्टन. पहिलाच बॉल फुल लेंथ होता, आडवा बॅटने खेळायचं होतं. आता वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर वेगाने येतात, फिल्डिंग खराब. बॅकअपला आता पोहोचतात फिल्डर आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर 3 धावा पलून काढल्या तर चौथी साठी देखील परततील. ओव्हर थ्रो झाला आणि 4 धावा कंप्लीट केल्या जातील. या क्षणाला रन्स गतीने येणं महत्वाचं आहे, त्या कोणत्याही माध्यमातून यावा. जिथे ऍटलिस्ट मला असं वाटतं की वाईडिश लॉंग ऑनला जर फिल्डरने ना शांतरित्या बॉल फील्ड केला असता तर मला वाटतं मॅक्झिमम 2 गेल्या असता. बट तिथे थोडी घाई झाली बॉल फील्ड करत असताना आणि त्याच जोरावरती या 4 धावा कंप्लीट झाला. आणि आता करायचं 11 मध्ये 35. 11-35 हे समीकरण. मोठे फटके विथ नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईन बाहेर. चांगली सुरुवात या ओव्हरची. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक चौकार. 4. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक होता, चौकार येतोय आणि कुठेतरी ना या ज्या रन्स येत आहेत ना त्या रन्सने आता कमबॅकही झाला टीम श्री गणेश फार्माचा. आता आणखीन एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बट फिल्डर येत आहेत आणि अखेरता जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. जे फिल्डर दरम्यान आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप यांनी हा बॉल फील्ड केला, असं वाटलं की आताही 4 मिळतील की काय, बट जबरदस्त एफर्ट. रन्स वाचवलं आपल्या टीमसाठी. या 2 मिळतील. सध्या सगळीला बॅटर जे स्ट्रायकिंग एंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जय ते प्रयत्न करतात. त्यांनाही ठाऊक आहे, जे मी सांगितलं देखील, की जोपर्यंत आपण क्वालिफाय होत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसूच शकत नाही. नेक्स्ट बॉल. आता समोरच्या दिशेने फटका. प्रदीप येतात, बॉल फील्ड केला जातोय, मिळेल फक्त सिंगल. दबाव आता वाढतोय बॅटर्सवरती, कारण या क्षणाला जर आपण इक्वेशन पाहिलं तरी चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता स्टील अजूनही करायचा आहेत. 28 चेंडू शिल्लक येते 8. 8 मध्ये करायचा 28. येते 2 चेंडू, 2 मोठे फटके हवेच आहेत. अन्यथा लास्ट ओव्हर मध्ये हे समीकरण टू डिफिकल्ट होऊ शकतं टीम श्री गणेश फार्मासाठी. 8-28 समीकरण राखलंय. मोठे फटके हवेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर पाहायला मिळतात. रोहित फिरवलाय बॉल. अगदी बॉलला रीडच करू शकली नाही तिथे बॅटर रोहित, कारण बॉल पडल्यानंतर फार कमी गतीने तिथे आला. येतोय डॉट आणि एक निर्धाव चेंडू देखील या क्षणाला या मॅच मध्ये ना पुढे घेऊन चाललाय 5 स्टार 11 ला. या स्पर्धेमध्ये पहिला सामना गमावला, बट त्यात नंतर दुसरा सामना जेव्हा खेळले तेव्हा एक फार मोठ्या फरकाने तिथे बाजी मारली आणि याही सामन्यामध्ये आता सध्या सगळीला 5 स्टार 11 टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे असे आपण आता म्हणूया. कारण समीकरण जे राखले येते 6 चेंडू आणि 6 मध्ये आता करायचं 28 धावा. भाऊ मडवी दादांचं देखील शुभागमन झालेलं. मी दादांना विनंती करतो आपण यायचं सन्मानपूर्वक मंचावरती साधापन्न व्हायचं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. श्री गणेश फार्मा टीम ज्या टीमने या स्पर्धेमध्ये एकही मॅच आतापर्यंत गमावली नव्हती, बट आता चेंजेस होऊ शकतात, कारण या मॅचमध्ये अडचणीमध्ये 6 मध्ये आता 28 करायच्यात. पहिले 3 चेंडूज आपल्याला सांगून देतील की या मॅचमध्ये फाईट शेवटचा बॉलपर्यंत असेल की टीम आपल्याला 5 स्टार 11 इझिली या मॅचमध्ये जिंकताना दिसेल. पहिला बॉल जर आपण पाहिला तर हा ना सुरू आहे आणि मिळेल फक्त सिंगल.
सिंगलच घेतली जाईल. आता 5 मध्ये करायचा 27 धावा. मोठे फटके प्रत्येकी बॉलवरती आता बॅट चालवायची, पर्याय नाहीये. 5 मध्ये 27 करायचं आहेत. बट काय जबरदस्त खेळ या सामन्यामध्ये पाहायला मिळाला आपल्याला टीम 5 स्टार 11चा. बिकॉज या सामन्यामध्ये पहा, पहिला सामना 86 बनवला होता, तिथे एक्स्ट्रा रनचं क्वेश्चन होतं. बट या मॅचमध्ये जो टोटल त्यांनी बनवला फर्स्ट बॅटिंग करत असताना 62 बनवला होता आणि 63 चेजेबल होता. बट बॉलिंग चांगली लागली, फुल रन टाकला, हेलिकॉप्टर उडवायचा होता बट एलिव्हेशन नाही मिळालं. फिल्डर येतात तिथे आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल फक्त सिंगल. आणि आता असं वाटतंय की या मॅचमध्ये फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. प्रश्न हाच आता उरला आहे की कुठेतरी टीम 5 स्टार 11 या मॅचमध्ये किती रन्सने जिंकेल हाच प्रश्न राहिला. कारण चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये आता करायचं आहे 26. 4 मध्ये 26. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका बट मिस्टामिंग आहे. फिल्डर थांबलेत तिथे डीप स्क्वेअर लेगला. आणि अखेरता पहा, दुपारचं जेवण जास्त झालं का आता असं वाटतंय. आता अखेरता बॉल फील्ड तर केला आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जातील या रन्स. 3 धावा कंप्लीट केला आणि आता येथे 3 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 23 धावांची आवश्यकता. असं वाटलं की कदाचित फाईट चांगली होऊ शकते. बट या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं टॉप ऑर्डर कुठेतरी ढासळला, पार्टनरशिप झाल्याच नाही. आणि त्याच कारणाने या मॅचमध्ये ना कुठेतरी जी अपेक्षा होते की एक चांगली फाईट पाहायला मिळेल टीम श्री गणेश फार्मा टीमच्या वतीने, बट ती फाईट पाहायला मिळाली नाही आहे. बिकॉज या चेजमध्ये ना किमान एक तरी टॉप ऑर्डरच्या बॅटरला टिकून खेळायचं होतं, एक हँड सांभाळून खेळायचं होतं, बट ते झालंच नाही आहे. नेक्स्ट बॉल इनर एज आणि फायनल लेगला चांगली फिल्डिंग, बॉल स्टॉप केला आणि आता फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या सामन्यामध्ये. यात नंतर होणारा जो सामना आहे जियांशी अँड आराध्य 11 आणि त्यांचा अगेन्स्ट परी आर्या 11 अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार. त्यामध्ये तेजस म्हात्रे जियांशी आराध्य 11ने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग चा निर्णय त्यांनी घेतला. आता तेजस म्हात्रे यांचा वनवास या मॅचमध्ये संपेल का, कारण 2 सामने तर खेळलेत आणि अजूनही जर आपण पाहिलं तर ते या स्पर्धेमध्ये ऑफ द मार्क झाले नाही आहेत, कारण एकही मॅच आतापर्यंत जिंकली नाही. पण अपेक्षा ठेवूया एक चांगली टीम आहे पुढील सामन्यामध्ये. आय थिंक आमचा लंच ब्रेक तेव्हा असावा. एक मॅच जिंकलेली आहे जियांशी आणि आराध्य 11ने आणि चेंडू बाकी आता फक्त शेवटचा एक. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. सफल होऊन खेळायचं होतं, लाईन चांगली आणि अशा प्रकारे सामना समाप्त. अवघ्या 15 धावांनी बाजी मारली आहे या मॅच मध्ये टीम 5 स्टार 11 टीमने. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम श्री गणेश फार्मा. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया याही सामन्यामध्ये. पहिला सामना जर आपण पाहिला